50शीला आल्यानंतर खूप बायकांना फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे फटका बसतो, अगदी अनप्लॅन्ड. आणि कधी मेनोपॉजचे सिम्पटम्स आणि फायनान्शियल डिफिकल्टीज हे दोन्ही गोष्टी घेऊन खूप त्रासले जातात. आजच्या एपिसोडमध्ये आपण ऐकूया फायनान्स आणि करिअर प्लॅनिंग मेनोपॉजशी कसे निगडीत असतात. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. मेनोपॉजमुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांचा, स्थित्यंतरांचा करिअर ग्रोथवर आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो का, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. याच विषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. डॉक्टर, पहिला प्रश्न विचारतो, मेनोपॉज आणि करिअर, आर्थिक स्थिरता यांचा खरंच असा काही थेट संबंध, कोरिलेशन आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. फक्त यासाठी नाही की आपण ह्याच्याबद्दल चर्चा करतोय, पण यासाठी की जगभरामध्ये जिथे जिथे साधारणपणे 40 वय वर्ष 40 ते 60 जिथे जिथे बायका एम्प्लॉईड असतात, तिथे तिथे जवळजवळ 60% बायकांमध्ये करिअर ग्रोथ थांबते, फायनान्शियल डिफिकल्टीज येतात. ज्या टॉप पोझिशन्स असतात, मॅनेजमेंट पोझिशन्स असतात, CEOज असतात, लीडर्स असतात, त्यांच्यामध्ये ऑलमोस्ट 10% बायका त्यांचे करिअर्स गिवअप करतात मेनोपॉज सिम्पटम्सशी रिलेटेड. 60 ते 70% बायका रिपोर्ट करतात की त्यांची जी घरचं वातावरण आहे त्यांच्या मेनोपॉज सिम्पटम्समुळे अपसेट असतं आणि त्याचा त्यांच्या कामावरती डायरेक्टली इफेक्ट होत असतो. जिथं त्यांच्या कामावरती डायरेक्टली इफेक्ट झाला तिथे त्यांच्या फायनान्सेस आणि करिअर प्रोग्रेशन आणि सिक्युरिटीवरती परिणाम होतो. तर आपण असं म्हणू शकतो की हो, मेनोपॉज सिम्पटम्समुळे डायरेक्टली तुमच्या फायनान्शियल स्टेबिलिटी आणि तुमच्या करिअर ग्रोथवरती परिणाम होत असतो. आणि ह्याची जर आपण दखल घेतली नाही, आपल्यासारख्या देशामध्ये जिथे विमेन वर्कफोर्स खूप झपाटीने वाढते, एस्पेशली मॅनेजमेंट आणि सिनियर मॅनेजमेंट लेवलला, तर त्या स्त्रियांनी त्यांचं जे मेनोपॉजचं जे मॅनेजमेंट आहे त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही, तर त्यांनी इतक्या कष्टाने मिळवलेली जी पोझिशन असते, जी लिडरशिप असते, ती अशी टाकून द्यावी लागते लिटरली. खूप हेवी पिरियड्समुळे, ब्लॅडर डिस्फंक्शनमुळे, घरी रिलेशनशिप डिस्टर्बन्समुळे, भांडणांमुळे किंवा डिवोर्स, विडोहुडमुळे झाले जे फायनान्शियल चॅलेंजेस असतात, मुलांचं जे शिक्षण असतं त्याच्यामध्ये अडथळे पडणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे इतक्या स्त्रियांचं लाईफ बिघडतं आणि ह्याच्यामुळे सुइसाईड रेट पण खूप वाढतो या एजमध्ये, 50 to 55मध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींना जर अवॉइड करायचं असलं तर नक्कीच आज मेनोपॉज आणि मेनोपॉज रिलेटेड सिम्पटम्सबद्दल जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. फक्त स्त्रियांनाच नाही, तर त्यांच्या फॅमिली मेंबर्सना सुद्धा, त्यांच्या पार्टनर्सना, मुलांना सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की नक्की आपली जी आई आहे, आणि आज कधी नव्हे ते जवळजवळ सगळ्याच आया काहीतरी काम करत असतात, की आपली आई सगळं जे झेलतीये किंवा आपली बायको जे सगळं झेलतीये ती किती मुश्किलीने झेलतीये त्या सगळ्या गोष्टी, आणि तिला किती सपोर्टची गरज आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. राईट. सो मॅडम, मेनोपॉजमध्ये नेमके असे कोणते शारीरिक, मानसिक बदल किंवा त्रास होतात जे पूर्वी नसतात, ज्यामुळे करिअरवर, नोकरीवर लक्ष केंद्रित करणं हे अवघड होऊ शकतं? ह्याचा प्रश्न आपण 2 किंवा 3 भागामध्ये देऊ शकतो. कारण की जे मेनोपॉजचे सिम्पटम्स असतात ते वयानुसार पण बदलत असतात आणि फेजेसमध्ये, टप्प्याटप्प्यामध्ये पण घडत असतात. जे अर्ली मेनोपॉजचे चेंजेस असतात, फॉर एक्झाम्पल पेरीमेनोपॉज, प्री मेनोपॉज आपण ज्याला म्हणतो, ते जे लेट 30s किंवा अर्ली 40sमध्ये सुरू होतात, ते म्हणजे सगळ्यात लवकर सुरू होणारे चेंजेसमध्ये पिरियड चेंजेस असतात. खूप हेवी पिरियड्स होणं, अनप्रेडिक्टेबल पिरियड्स होणं, सायकल्स शॉर्ट होणं, अनिमिक होऊन जाणं म्हणजे हिमोग्लोबिन खूप कमी होणं,
थायरॉइड डिस्फंक्शन ह्या काळात दिसायला लागतं बऱ्याच स्त्रियांना. मग काही स्त्रियांना प्री सिंड्रोम सुरू होतं, म्हणजे पिरियड्स यायच्या आधी खूप चिडचिड होणं, रागराग होणं, छातीमध्ये दुखणं, पोटामध्ये अचानक दुखणं, अंग दुखणं, हे सगळ्या व्याधी सुरू होतात. बऱ्याच बायकांना ते सरप्राईज म्हणून वाटतात की अरेच्या आता माझ्या पाळीला काय झालं, आत्ता पाळी चुकली किंवा पाळी लवकर आली, आता मी काय करू. तर कामाच्या ठिकाणी बऱ्याचशा, एस्पेशली आपल्या देशामध्ये टॉयलेट्स ठीक नसणं, सॅनिटरी टॉवेल्स इमर्जन्सी सप्लाय अवेलेबल नसणं, किंवा काही प्रोफेशन्समध्ये तुम्हाला सारखं टॉयलेटला जाऊ देत नाहीत, किंवा सुटेबल चेंजिंग फॅसिलिटीज नसतात जिथे तुम्ही एक चेंज ऑफ क्लोज किंवा स्त्रियांसाठी वेगळी जागा आहे जिथे तुम्ही प्रायव्हसीमध्ये कपडे चेंज करू शकता किंवा लागलं तर शावर घेऊ शकता. असे पण फॅसिलिटीज सगळ्या ठिकाणी नसतात. तर ह्याचा तुमच्या कामावरती फोकस करता येण्यावरती खूप फरक पडतो. तुम्ही कामाच्या ठिकाणी जाऊ शकता की नाही, किंवा तिथे तुमची जायची इच्छा होते की नाही, इथपासून सगळं अफेक्ट होत असतं. ॲक्च्युली आपण जिथं काम करतो आजूबाजूच्या लोकांना आपले सिम्पटम्स कळतात का नाही, आपल्याला जो त्रास होतोय आपण कोणाला सांगू शकत नाही. अशा खूप स्त्रिया आहेत जे पुरुष सेंट्रिक ऑर्गनायझेशन्समध्ये काम करतात. तर जेव्हा तिथे काम करतात ते त्यांच्या प्रॉब्लेम्सबद्दल बोलू शकत नाहीत. कोणाला कुठल्या मॅनेजरला सांगणार की माझं पिरियड लवकर आला, किंवा मला इतकं ब्लिडिंग होतं की माझे कपडे भिजले. कोणाला सांगणार की मला सारखं लघवीला जावं लागतंय, मला फायब्रॉइड आहे, किंवा मला एंडोमेट्रियोसिस आहे, किंवा मला असे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे मला आता पिरियडचा त्रास वाढला आहे. आणि असं मी खूप वेळा बघते, काही स्त्री असतात त्यामुळे माहिती का, माझ्या तोंडातनं असे शब्द निघतात की मला नको असतात, किंवा मला रागवायचं नसतं तरी माझ्या तोंडातनं ऑलरेडी शब्द निघून जातात. चिडचिड होते, कोणातरीवरती किंवा कस्टमरवरती किंवा आपल्या कलिगवरती खेकसून बोललं जातं, रागवलं जातं, आणि त्यामुळे रिलेशनशिप्स बिघडतात. घरची लोक समजून घेतील. कामामध्ये असं झालं तर डायरेक्टली तुम्हाला डिसमिस करतात. तर अशा सिम्पटम्सचा, म्हणजे आपण जे फिजिकल सिम्पटम्स आहेत, सायकोलॉजिकल सिम्पटम्स आहेत, ह्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या वर्क एफिशियन्सी, आपल्या अटेंडन्सवरती पण पडू शकतो. कारण काय, खूप पेन असलं, खूप जास्त हेवी ब्लिडिंग असलं, खूप अनिमिया असलं, डिप्रेशन असलं तर कधी कधी सुट्टी घ्यावी लागते ते मॅनेज करायला. साधं डॉक्टरांना भेटायचं असलं तरी सुट्टी घ्यावी लागते, किंवा वेळ काढावा लागतो, अर्धा दिवस जातो. आज तुम्ही बिझी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्ही रांगेतच 1.5 तास काढता. इन्स्टंट अपॉइंटमेंट कोणाची मिळते. सो अशा गोष्टींशी स्ट्रगल करत असताना जर लोकल वर्कप्लेसमध्ये अवेअरनेस नसलं मेनोपॉजच्या सिम्पटम्सबद्दल, किंवा स्वतःलाही अवेअरनेस नसलं त्याला कसं मॅनेज करायचं असतं, काय करावं लागतं, एक मित्र किंवा मैत्रीण नसली सांगणारी की बाबा अच्छा हा तुझा पिरियड सुरू झाला आहे. जसं प्रेग्नन्सीमध्ये आहे ना, प्रेग्नन्सी प्लॅनिंग किती छान आहे आपल्या देशामध्ये, की गव्हर्नमेंटनी छान रूल्स काढलेत, असं सोनोग्राफी करावी, असं करावं, इतक्या वेळा असावी, मग अंगणवाडीच्या वर्कर्स असतात, हे असतात, ते असतात, सगळीकडे छान सॉर्ट ऑर्डर असतं. आयर्न कॅल्शियम घ्या, मग इतके तुम्ही डॉक्टरांकडे जा, लशी घ्या. तसं मेनोपॉजसाठी काहीच नाही आहे ना. साधं अवेअरनेस तर नाहीच आहे, पण हेल्थ सिस्टमच नाही आहे मेनोपॉजसाठी. तर मग ती जाणार कुठे स्त्री? तर त्याचा डायरेक्ट परिणाम तिच्या एफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटीवरती होत असतो. तिची कॅपॅसिटी आहे लोकल वर्कप्लेसचे टेन्शन्स किंवा चॅलेंजेस हँडल करायची कमी झालेली असते. जी स्त्री खूप अनिमिक आहे, तिला डिप्रेशन, अँझायटी, टेन्शन असतंच. त्या स्त्रीला रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होणं, बाकी सर्दी खोकला होणं, हे सगळे आजार जास्त होतात. मग त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात आपल्या वर्कलोडवरती न पडण्यासाठी जे करावं लागतं त्याचंही टेन्शन असतं. प्लस घरचं, बऱ्याच स्त्रिया असतात ते नुसतं काम नाही तर घरचं पण सांभाळत असतात, मुलांनाही सांभाळत असतात. तर ह्या सगळ्यामध्ये मग कामेच्छा कमी होणं, किंवा घरी पोचल्यावरती इतकं थकून गेलेले असतात की डिझायर नसते, किंवा सेक्समध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. मग तक्रार ऐकायची पार्टनरची की काय हिला डिझायरच नाही आहे, असं का, हिला ठीक करा, हिला औषध द्या. थोडक्यात सगळ्याच बाजूंनी कोंडी व्हायला लागते त्या स्त्रीची. राईट. म्हणजे जरी आपण हा फक्त करिअर, फायनान्सेस, मेनोपॉजमुळे होणारे हा विषय जरी डिस्कस करत असलो तरी ह्याचा परत फिरून संबंध तुमच्या वैवाहिक नात्याशी, तुमच्या फॅमिली रिलेशनशी, लॅक ऑफ डिझायरशी, सो हे परत सगळं काय म्हणून त्याला इंटरलिंक्ड आहे सगळं. आणि आपल्याला रिसर्चमधनं हे माहितीच आहे की ॲक्च्युली लॉंग टर्म रिलेशनशिप्समध्ये फायनान्शियल स्टेबिलिटी किंवा इनस्टेबिलिटी ही खूप क्रिटिकल फॅक्टर ठरते कुठल्याही रिलेशनशिपला टिकून ठेवण्याची.
ज्या ज्या रिलेशनशिप्समध्ये फायनान्शियल चॅलेंजेस आणि इन्स्टेबिलिटी असते ते रिलेशनशिप्स जास्त सफर करतात आणि त्याच्यामध्ये फूट पडायची शक्यता जास्त असते. हो. तर मग तोच मुद्दा येतो की मेनोपॉजमुळे करिअरमध्ये ब्रेक घ्यावा लागतोय, नोकरी सोडावी लागतीये, अशी पण एक्स्ट्रीम सिच्युएशन निर्माण होऊ शकते काही होतात बायकांना. ना. आणि स्टॅटिस्टिक्समध्ये आपण बघितलं हे ऑलमोस्ट सिनियर मॅनेजमेंट लेवलला 10% आहे. हो म्हणजे किती हाय आहे हो. की इदर की ते कम्प्लिटली नोकरी सोडतात. आणि हा एक खूप मोठा लॉस आहे आपल्या देशासाठी, आपल्या रिसोर्सेससाठी, कंपन्यांसाठी, त्यांच्याबरोबरच्या काम करणाऱ्या एम्प्लॉईजसाठी, त्या स्त्रीसाठी सुद्धा. कारण की तिचं सगळं सेल्फ वर्थ, सेल्फ इमेज ज्याच्यासाठी तिने आयुष्यभर कष्ट केलं ते सगळं तिला गिव्हअप करायला लागतंय. आणि मेनोपॉज हे काय आयुष्याचं शेवटचं 10 वर्ष नाही आहेत ना, शेवटचा डेकेड तर नाही आहे, मधोमध आहे. म्हणजे ह्याच्याही पुढे अजून 30-40 वर्ष जगायचं आहे. मग ह्या काळचे जर मेमरी स्ट्रॉंग नाही झाल्या, सक्सेसफुल नाही झाल्या, प्रोडक्टिव्ह नाही झाल्यात, तर पुढची 30-40 वर्ष जगणं पण खूप कठीण जाते. अनलेस ती जी स्त्री आहे ती अशा ऑर्गनायझेशनमध्ये आहे किंवा अशा काउन्सिलिंग सिच्युएशनमध्ये आहे जिथे ती स्वतःला रिइन्व्हेंट करू शकते. फॉर एक्झाम्पल आता एक माझी पेशंट होती, तिला 46-47ला ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोज झालं. तेव्हा ती तिच्या करिअरच्या पीकला होती. खूप तिने सहन केलं, पण फायनली तिला झेलता नाही आलं असं तिने डिसिजन घेतलं की नको, मला आता ह्याच्यामध्ये नाही मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. पण एक तिने 6 महिन्याचा वेळ घेतला स्वतःला रिइन्व्हेंट करायचं. म्हणजे तिचे एक्झिस्टिंग स्किल्स, तिचे एक्झिस्टिंग जे कॉन्टॅक्ट्स होते, कनेक्शन्स होते, नेटवर्क्स होते, तिने जे काय बिल्ड केलं होतं त्याचं जे पॅरलल एक एस्टॅब्लिशमेंट कशी ती करू शकते, ज्याच्यामध्ये तिची जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा एन्थुझियाझम आहे ते ती मेंटेन करू शकते. तर तिने ॲक्च्युली मेडिसिन सोडून तिने हॉर्टिकल्चरचा एक प्लॅन सुरू केला होता. मग ती गार्डन डिझाईन, क्रिएटिव्हिटी, तिचे जे बिझनेस स्किल्स होते ते तिने त्याच्यामध्ये अप्लाय केले. पण ते तिच्यासाठी जास्त फुलफिलिंग ठरलं, कारण काय मग ती पेशंट लोडमध्ये अडकलेली नव्हती, इमर्जन्सी ड्युटीज कमी झाल्या तिच्या, आणि क्रिएटिव्ह काम असल्यामुळे तिचं ॲक्च्युली मन जास्त शांत राहू लागलं. आणि त्यामुळे तिची कॅन्सरची ट्रीटमेंट कंप्लीट होत असताना तिने एक नवीन करिअर घडवून आणला. वा, पुढचा प्रश्न माझा याच एक्झॅक्टली रिलेटेड होता की नोकरीमध्ये काही काळ ब्रेक घेणं किंवा थोडी उसंत घेऊन परत करिअरची सेकंड इनिंग कदाचित वेगळ्या फील्डमध्ये सुरू करणं, याचा स्त्रियांनी सिरियसली विचार करायला हवा. सिरियसली विचार करायला हवा. आणि हे लक्षात घ्यावं की कुठल्याही व्यक्तीच्या लाईफमध्ये कमीत कमी 4 वेगवेगळे करिअर्स असू शकतात किंवा हल्ली तर जास्तही असू शकतात. काही लोकांमध्ये तर सायमल्टेनियसली जास्त करिअर्स असू शकतात. इनफॅक्ट आपण जे लोक फायनान्शियली सक्सेसफुल आहेत त्यांच्याकडे आपण बघतोय की सिंगल सोर्स ऑफ इन्कम असून चालतच नाही. बरोबर. मग ज्या स्त्रिया पूर्वीच्या काळी अगदी, म्हणजे मी लहान असताना सुद्धा आजीच्या बरोबरच्या बायका चटण्या बनवून विक, लोणची बनवून विक, मग कोणातरीचे फॉल लावून दे, इस्त्री. तर हे कल्चर ऑलरेडी स्त्रियांमध्ये आहे की आपली जी पॉकेट मनी आहे किंवा आपलं जे सोर्स ऑफ इन्कम आहे त्याला सिक्युअर करणं, स्वतःची सिक्युरिटी बघणं. नवऱ्याकडनं तर ते घेतच होते पैसे, पण ते स्वतःचेही कमवायचे पैसे. तर ह्या गोष्टीबद्दल आणि आपण काही फायनान्शियल ॲडवायझर नाही आहोत, पण प्रत्येक स्त्रीनी तिच्या फायनान्शियल ॲडवायझरकडनं, तिच्या फॅमिलीबरोबर, गाईडबरोबर बसून आपलं फ्युचर अशा पद्धतीने प्लॅन केलं पाहिजे जिथे ती नेहमी सिक्युअर आहे फायनान्शियली. करिअर वाईज जरी कुठला मोठा अडथळा आला तर तो साईड स्टेप करून आपण स्वतःला घडवू शकतो. कारण की आपण करिअर नसतो, आपण करिअर घडवत असतो. आपण करिअर कशामध्ये घडवायचं हे आपल्या सेल्फ कॉन्फिडन्स, आपल्या सेल्फ अवेअरनेस, आपल्या स्ट्रेंथ्सवरती अवलंबून असतं. आणि ते आपल्याला कधीच सोडून जाऊ शकत नाहीत. आपण कधीही कुठल्या गोष्टीमध्ये रिट्रेन करू शकतो. आज तर इतक्या फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत, दोन्ही ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत, भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि ओपननेस आहे स्त्रियांनी काम करण्याबद्दल आणि स्वतःचा इन्कम जनरेट करण्याबद्दल. तर या संधीचा आपण पूर्ण फायदा घ्यायला पाहिजे. ह्याची गरज तर नाही आहे ना की आपण आजारी पडायला पाहिजे मग आपण विचार करू. जर आधीच आपण स्वतःला फायनान्शियली सिक्युअर केलं आणि ज्या महत्त्वाच्या क्रिटिकल गोष्टी आहेत त्या जर कव्हर केलेल्या असल्या तर त्याची काळजी करायची गरज नाही आहे. आपण आपलंच रिटायरमेंट किंवा जे ओल्ड एज आहे ते आपल्या आवडीनुसार, आपली क्रिएटिव्हिटी, आपला जो उत्साह आहे, आपला जो आनंद आहे आपण टिकून ठेवू शकतो. राईट. म्हणजे मग मुद्दा तोच येतो की
आपले जे आत्ता श्रोते असतील, हा पॉडकास्ट ऐकतायत, एस्पेशली स्त्रिया की ज्या अजून मेनोपॉझल नाही आहेत, त्या एजमध्ये नाही आहेत, कदाचित अर्ली 30s लेट 20sमध्ये आहेत किंवा अर्ली 40sमध्ये आहेत, तर त्यांनी आत्तापासून काय तयारी करायला हवी की ज्यामुळे मेनोपॉज दरम्यान त्यांना फायनान्शियल स्ट्रेस किंवा करिअरमधले खूप जर्क्स सहन नाही करावे लागणार? ॲक्च्युली विचार सगळ्याच स्त्रियांनी करायला पाहिजे. विचार सगळ्यांनीच करायला पाहिजे. हम्म. अगदी जेव्हापासून ते काम सुरू करायला लागतात, आपण खूप सगळ्या जे वेगवेगळ्या फायनान्शियल वेबसाईट्स आहेत, गाईड्स आहेत, पुस्तकं जेव्हा आपण वाचतो, त्याच्यामध्ये कंपाऊंडिंग ह्या गोष्टीबद्दल खूप बोललं जातं की जितक्या लवकर तुम्ही तुमचं कंपाऊंडिंगचं जर्नी सुरू करता, तितकंच तुमचं कॉर्पस जास्त असायची शक्यता असते. पण तो सिक्युअरली कसा इन्व्हेस्ट करायचा, कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचं, म्हणजे तुमची रिस्क कमी होते, हे सगळ्या गोष्टी तुमचे CA किंवा फायनान्शियल ॲडवायझर चांगल्या पद्धतीने समजावून सांगत असतात. पण ह्याच्याबद्दल विचार करणं किंवा आपल्या मनाची ओपननेस ठेवणं की हो, कुठल्याही क्षणी कोणाला काहीही होऊ शकतं, आपण खरंच त्या गोष्टीसाठी न घाबरता पुढे सामोरी जायला तयार आहोत का कुठल्याही स्टेजला. अनफॉर्च्युनेटली काय होतं की माझ्या पेशंट्समध्ये मी बघते, ज्या मुली किंवा ज्या व्यक्ती अगदी लहानपणी चॅलेंज्ड असतात, ते जास्त स्मार्ट असतात कम्पेअर्ड टू ज्यांचं आयुष्य खूप स्मूथ असतं. ते ऑलमोस्ट की ते निग्लेक्ट करतात स्वतःचे चॅलेंजेस हँडल करणं, आणि हँडल करण्यासाठी जे स्किल्स किंवा क्रिएटिव्हिटी त्यांच्यामध्ये असायला पाहिजे ते ठेवत नाहीत त्याच्याबद्दल अवेअरनेस. व्हेरॅज ज्या मुली लहानपणापासून चॅलेंज्ड असतात, त्यांना माहिती असते की कुठल्याही क्षणी कोणाचंही आयुष्य कसंही बदलू शकतं, त्याच्यासाठी आपण कायम तयार पाहिजे. तर काय काय करायला पाहिजे म्हणजे आपली तयारी स्टेबल असेल, न घाबरता. म्हणजे सारखं अरेच आता काय होणार, आता काय होणार, असं अँझायटी आणि टेन्शन घेऊन नाही, तर आनंदात मन रिलॅक्स ठेवून की हो, असं आपल्या आता हे बेसिक आपलं सॉर्टेड आउट आहे, ह्याच्या पुढे काही चॅलेंजेस आले तर आपण असे हँडल करणार आहोत. आपलं त्याच्यामध्ये आपण जे बायोसायको सोशिओ कल्चरल मॉडेल म्हणलो, तो इथं पण ॲप्लिकेबल आहे. आपली हेल्थ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं. तुमची हेल्थ असली तर तुमची वेल्थ आहे. तुमची हेल्थच बिघडलेली असली तर वेल्थ जमा करणं खूप कठीण असतं. तुमचे सोशल सर्कल किती स्ट्रॉंग आहे, तुमचं नेटवर्क किती चांगलं आहे, तुमचे फ्रेंड्स तुमचे खरंच किती हितचिंतक आहेत आणि किती नाही आहेत, तुम्ही फ्रेंडशिप कशी मेंटेन केली आहे, तुम्ही नर्चर काय करता, तुमचं नेटवर्क कसं आहे, ह्याच्याकडे लक्ष देणं. तुमचे फॅमिली रिलेशनशिप्स कसे आहेत, किती इझी आहे, त्याच्यामधले काही चांगले रिलेशनशिप्स असतील, काही टॉक्सिक रिलेशनशिप असतील, ते तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करता. तुमची काही रेग्युलर प्रॅक्टिस आहे का मेंटल हेल्थची, मेंटल फिटनेस तुमचं किती चांगलं आहे. तर मेंटल फिटनेस मेंटेन करणं. आणि मग फायनान्शियल फिटनेसबद्दल, हल्ली फायनान्शियल फिटनेसचे खूप सगळे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. त्याच्यामध्ये थोडा वेळ आणि पैसा इन्व्हेस्ट करणं म्हणजे आपली स्वतःची फायनान्शियल ट्रॅजेक्टरी जी आहे ती हेल्थी असेल. करिअर म्हणजे आपल्या आवडीचं करिअर घडवून आणणं. मे बी सुरुवात तुमची अशी नसेल झाली जिथे करिअर खूप सॅटिस्फाईंग होतं, पण एक गोल सेटिंग करणं, एक प्रोसेस आहे तुमच्या गोल सेटिंगची. त्याच्यामध्ये थोडा वेळ इन्व्हेस्ट करणं, थोडं आपल्या जे कलिग्स असतील किंवा मैत्रिणी असतील त्यांच्याबरोबर वेळ घालवणं. तर जे ब्रेन स्टॉर्मिंग किंवा आयडिया जनरेशन असतं, ते आजच्या आपल्या कल्चरमुळे कधी कधी थांबतं. फॉर एक्झाम्पल मोबाईल कल्चर, तुम्ही जितका वेळ त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेला असाल, रील्स वाचत, तुमची क्रिएटिव्हिटी किल होतीये. बरोबर. तर तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी जो वेळ काढावा लागतो, ते तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्यामध्ये, तुमच्या फ्युचरमध्ये. तर हे लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. किंवा पॉनमध्ये अडकून जाणं किंवा अशा, आपण पूर्वी पण ॲडिक्टिव्ह बिहेवियर्सबद्दल बोललेलो आहोत, तर त्याच्यामध्ये न अडकता आपलं फ्युचर आणि आपलं करिअर सिक्युअर करणं, हे अर्ली एजपासनं त्याचे जे हॅबिट्स असतात ते बिल्ड करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं मी अगदी आपल्या श्रोत्यांना सजेस्ट करेन, जेम्स क्लिअरचं जे पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स, ते आता मराठीत पण अनुवाद केलेलं आहे, ते वाचू शकतात. खूप छान पद्धती त्याच्यात शिकवलेल्या आहेत, हॅबिट्स कशा बिल्ड करायच्या. तर त्या तुम्ही फायनान्शियल हॅबिट्स पण कल्टिवेट करू शकता. अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आपण ज्या सोसायटीमध्ये आहोत तिथे 40मध्ये 50मध्ये BP आहे, डायबेटिस आहे, वेगवेगळे आजार आहेत, थायरॉइड डिस्फंक्शन आहे, कॅन्सर्स आहेत, हे आपल्याला दिसतात आजूबाजूला. बरोबर. आपण आपल्या हेल्थची आणि आपल्या फॅमिलीच्या हेल्थची आणि आपल्या हेल्थवरती होणारी जी ट्रीटमेंट असते त्याचा आपल्या सायकॉलॉजीवरती आणि फॅमिलीवरती जो परिणाम होणार असतो त्याचासुद्धा विचार केला आहे का नाही, हेही कन्सिडरेशन तितकंच महत्त्वाचं आहे.
आपण प्रिव्हेंट करायला बघतोच कुठल्याही गोष्टी, त्याच्या हॅबिट्स कल्टिवेट करणं महत्त्वाचं आहे. पण त्याचे जे साईड इफेक्ट्स असतात कुठल्याही कंडिशनचे, ते फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या फॅमिलीला पण झेलावे लागतात. तर त्यांचंही एज्युकेशन तितक्याच महत्त्वाचं आहे. फक्त मेनोपॉजबद्दल नाही, पण त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात, फायनान्शियल कॉन्सिक्वेन्सेस असतात, रिलेशनशिप कॉन्सिक्वेन्सेस असतात, त्याच्याबद्दल फॅमिलीला आणि इतर लोकांना एज्युकेट करणं पण तितकंच महत्त्वाचं ठरतं आहे. अगदीच. म्हणजे मेनोपॉज हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याच्याकडे निगेटिव्हली बघण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळेच स्त्री असो किंवा ती फॅमिली असो, कपल असो, तर त्यांनी आधीपासूनच या फेजचा विचार केला पाहिजे. म्हणजे त्या प्रत्यक्ष परिस्थितीत गेल्यावर मग जागा होण्यापेक्षा आधीपासून जर तुम्ही मेंटली आणि फिजिकली पण प्रिपेअर्ड असाल, तर तुम्ही म्हणलात तसं ॲटॉमिक हॅबिट्सचा तुम्ही उल्लेख केलात. चांगल्या सवयी, मग त्या मी टाईमच्या असतील, एक्सरसाइजच्या असतील, त्या जर आधीपासून जर असतील, तर ती जर्नी पण काय म्हणू त्याला की सुखकारक ही होऊ शकते. येस, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर डिस्कशन करायला. ऐकत राहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.